प्लीज लॉर्ड एव्हरीवन, सर्वांना मनापासून नमस्कार. मी वीर स्वप्नील जावळे. नाम तो सुनाई होगा, कारण माझ्या नावातच ब्रँड आहे. तसं आज माझा बर्थडे आहे. लास्ट इयर 29 मार्चलाच गुड फ्रायडे होता. या दिवशी आमच्याकडे चर्चमध्ये खूप मोठी प्रेयर असते. मात्र मी सकाळीच जन्माला आलोय असं कळताच माझ्या संपूर्ण जावळे कुटुंबाने चर्च सोडून हॉस्पिटलला गर्दी जमवली. मला पाहायला आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. माझ्या कुटुंबातलं मी पहिलं बाळ. मला बघायला आलेला प्रत्येक जण मला भाऊ आला भाऊ आला म्हणायला लागले. भाऊ म्हणजे माझे बाबा विनायक श्रावण जावळे. माझे दुर्भाग्य आहे मी त्यांना नाही भेटू शकलो. मात्र आज मी त्यांच्याच नावाने ओळखला जातो. ते कसे होते, काय करायचे, त्यांना काय आवडत होतं, त्यांची स्वप्न काय होती हे ऐकतच मी आता हळूहळू मोठा होतोय. माझ्या बाबांची सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी, डॅडू आणि माझे चाचू सदैव प्रयत्न करत राहणार आहोत. मी गोरेगावला माझ्या आईकडे मॉम डॅडच्या कामांमुळे राहतो. मात्र माझं मूळ घर भांडूप आहे बरं का. दर आठवड्याला माझ्या घरी व्हिजिट होते. आठवडा चालू होत नाही की संडे कधी येणार याची वाट सगळेच बघतात, कारण मी तिथे जाणार असतो ना. एखादा आठवडा गेलो नाही की माझी फॅमिली गोरेगावला हजर होते. आणि याला अनकंडिशनल लव म्हणतात. आणि ते मला मात्र भरभरून भेटते. आज मला मनापासून सर्वांचे आभार मानायचे. हे सर्व बोलत जरी माझी मम्मा असली तरी या भावना मात्र माझ्या आहेत. तर सुरुवात माझ्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींपासून करतो. ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे माझी पणजी आजी. मी घरी आलो की कायम भाकरीचा तुकडा घेऊन माझ्या ओवाळणीसाठी ती दारावरच हजर असते. मला घरामध्ये कुतूहलाने घेते, मला प्रेम करते. तिला फारसं ऐकू जरी नाही आलं तरी मात्र मला प्रेम करण्यात ती कुठेच काटकसर सोडत नाही. थँक्यू पणजी आई. आता मी माझ्या गोरेगावच्या आईबद्दल बोलतो. आई, तुझ्याशिवाय तर मी इनकम्प्लीट आहे. मी जन्मल्यापासून आज मी वर्षाचा होईपर्यंतचा प्रवास हा खूप अनमोल आहे आणि तो फक्त तुझ्यामुळे. आई, तुझ्या संस्कारात मी मोठा होतोय. तू दिलेल्या सर्व शिकवणी मी केव्हाच विसरणार नाही. या सर्व कायमच माझ्या स्मरणात राहतील. माझे मॉम डॅड आज माझं सर्व काही करण्यासाठी एवढे सक्षम आहेत, त्यामागे तुझे उपकार आहेत म्हणायला हरकत नाही. सकाळपासूनच तू अगदी माझ्या सेवेमध्ये गुंतून जातेस. माझं झोपणं, उठणं, अंघोळ ते माझी संपूर्ण दिवसाची दिनचर्या ही तुझ्याच हातात असते. मला काय लागतं, काय हवं, कसं हवं, मी काय करायला हवं हे तुझ्या इतपत कुणालाच माहीत नाही. आज मॉम डॅड मला छान लाईफस्टाईल देऊ शकतात, कारण त्यांच्या पाठी तू खंबीरपणे उभी असतेस. मी तुला दिवसभर त्रास देतो, इरिटेट करतो, जेवू देत नाही, झोपूसुद्धा देत नाही. मात्र याबाबत तुझी कधीच तक्रार नसते. तू सर्वच अगदी मनापासून करत असतेस. आज माझ्या वर्षाच्या वाढदिवसात तुझा मोलाचा वाटा आहे आणि तुझं श्रेय देखील खूप आहे. आज माझ्यासोबत तुझासुद्धा बर्थडे आहे. आई, लव यू सो मच. माझी भांडूपची आई देखील काही कमी नाही. ती सुद्धा अगदी सारखीच आहे. मी तिच्याकडे फारसा नसतो, मात्र संपूर्ण आठवड्याची कसर ती एका दिवसात भरून काढते. मला पाहिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. मी जाणार त्या दिवशी ती सकाळपासून सगळी कामं आटपून माझ्यासाठी फ्री होते, कारण आम्हाला दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवायचा असतो. मी भांडूपला पोचतोच की ती आनंदाने मला सगळीकडे फिरवते. तिचंसुद्धा प्रेम काही कमी नाही. दिवसभराच्या थकव्यातून मुक्त होऊन तिचा एक व्हिडिओ कॉल मला संध्याकाळी हा नक्कीच असतो. त्यातच ती माझ्या संपूर्ण दिवसाची बातमी घेते. आई, तुझेसुद्धा खूप उपकार आहेत. लव यू आई. मला दोन्ही घरातून बाबा नसल्यामुळे मला बाबांचं प्रेम कसं मिळणार यावर मॉम डॅड मी पोटात असताना चर्चा करायचे. पण माझ्या लहान बाबांनी ह्यांचं हे पण स्वप्न पूर्ण केलं. माझे बाबा मला कायम दादाच अशी हाक मारतात. बाबांचा सुद्धा असा एकही दिवस जात नाही की त्यांनी माझ्यासाठी कॉल केला नाही. आज मी वर्षाचा झालोय, मात्र बाबांचा काळजीपोटी येणारा कॉल मात्र चुकला नाही. बाबांची अजून एक खास गोष्ट सांगतो की बाबा आजवर मला भेटायला विदाऊट टॉय केव्हा आलेच नाही. एव्हरी वीक मला बाबांकडून टॉय हा फिक्स असतो. माझ्या टॉय बकेटला फुलफिल करण्याचं काम बाबाच जास्त करतात. बाबांचा सुद्धा खूप जीव आहे माझ्यावर. घरी येतोच की एक छोटी आई कायम घरात हजर असते मला घेण्यासाठी. ती सुद्धा खूप जीव लावते, खूप प्रेम करते.
मी घरी आलो की दिवसभरात 3-4 राऊंड छोट्या आईचे फिक्स असतात. थँक्यू छोटी आई छोटे बाबा फॉर एव्हरीथिंग. मामा, तुझ्याविषयी बोलताना एक वेगळीच रिस्पेक्ट मनात येते. तू माझा एकुलता एक लाडका मामा आहेस. अगदीच या वर्षात आपल्या भेटी खूप कमी झाल्यात आणि ह्याची खंत मला, माझ्या आईला आणि माझ्या मम्मा डॅडाला कायमच असते. मात्र तू तुझ्या कामातून दिलेला मौल्यवान वेळ मी केव्हाच विसरत नाही. तू घरी आलास की वातावरण अगदी प्रसन्न होतं. तू घरी येतोस, मला उचलून घेतोस, मला खूप खेळवतोस. माझ्याबद्दलचे बरेचसे असे इन्स्ट्रक्शन तू माझ्या मम्माला, आईला देत असतोस. मामा, तुझं सुद्धा प्रेम खूप आहे माझ्यावर आणि कायम असाच मला प्रेम करत राहा. लव यू मामा. अभी विषय लय हार्ड आहे क्योंकि आता मी माझ्या चाचूविषयी बोलणार आहे. तसे तर मला खूप चाचू आहेत, पण सुरुवात मी माझ्या विशाल विपुल चाचूपासूनच करतो. ह्या दोघांचाही मी डाय हार्ट फॅन आहे आणि हे दोघं माझे. अशी आमची केमिस्ट्री खूपच भारी असते. ह्या दोघांच्या नावाने जेवढा मी एक्सायटेड असतो तेवढेच हे दोघं पण माझ्या नावाने असतात. माझे हे चाचू फार जास्त कोणात मिक्स होत नाहीत, फार जास्त बोलत सुद्धा नाहीत. मात्र मी घरी आलो की या दोघांचा ऑरा काही वेगळाच असतो. दोघेही माझ्यासोबत खूप मस्ती करतात. हे माझे चाचू माझ्या बाबतीत अगदीच सेन्सिटिव्ह आहेत. मला काहीच हर्ट झालं नाही पाहिजे या पलीकडे ते दोघेही मला जपत असतात. माझे चाचू दोघेही क्रिकेट क्षेत्रात असल्यामुळे माझी प्रॅक्टिस त्यांनी आत्तापासूनच चालू केली आहे. चाचू, मला पुढे जाऊन तुमच्यासारखं खेळता येईल की नाही माहीत नाही, मात्र खूप मोठ्या स्टेडियममध्ये तुम्हा दोघांना पण खेळताना बघून मला चेअरअप करायला नक्कीच आवडेल. चाचू, तुमचं सुद्धा प्रेम कायम माझ्यावर असंच राहू दे. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू चाचू. आता जरा माझ्या राहुल चाचूकडे येतो. माझी मम्मा ह्याला छोटा चाचू म्हणायचं असंच सांगते, मात्र याची उंची तर माझ्या डॅडापेक्षा पण उंच आहे. हा माझा छोटा चाचू जरा रॉक स्टाईल आहे. माझे विशाल विपुल चाचू जेवढे इंट्रोवर्ट तेवढाच हा एक्स्ट्रोवर्ट. राहुल चाचूचं प्रेम म्हणजे निखळ पाण्याचा झरा. हा माझा चाचू खूप इमोशनल आणि खूप मल्टी टॅलेंटेड आहे. ह्याला सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहायला खूप आवडतं. चाचू हा आमच्या जगदाळे चाळीचा हिरो म्हटलं तरी चालेल. चाचू, तू सतत माझ्या शूटसाठी माझ्या मम्माला आयडियाज देतो. आपण हे करू ते करू असं सांगत असतो. मात्र मम्माने ते केलं नाही की स्वतः ते करण्यासाठी तू धावपळ चालू करतो. माझ्या सर्व माइलस्टोन्सचे जस्टिस माझे तीनही चाचू आहेत. माझ्या कोणत्याच मेमरीज ते कॅप्चर केल्याशिवाय राहत नाही. माझ्या मॉम डॅडकडे कदाचित नसेलही एवढ्या माझ्या आठवणी माझ्या चाचूंकडे आहेत. आज माझे चाचू मला त्यांचा लकी चॅम्प म्हणतात, पण मला त्यांना आवर्जून सांगायचे आहे की चाचू, मी खूप ब्लेस्ड आहे की तुम्ही सगळे माझे चाचू आहात. ए अभिषेक चाचू, तुला कसं विसरेन मी? तू सुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट आहेस माझ्यासाठी. मी घरी आलो की तू सुद्धा माझ्यासाठी नक्कीच येतोस आणि मला खूप प्रेम करतोस. तुला सुद्धा खूप खूप प्रेम चाचू. हे नोहा चाचू, सोन्या चाचू, तुम्ही सगळेच मला खूप प्रेम देता. मी येतोय म्हटलं की अगदी बसस्टॉपपासूनच माझ्या आतुरतेने वाट पाहता. आजवर मी माझ्या मॉम डॅडसोबत घरी केव्हा आलोच नाही, कारण तुम्ही सर्वांनी आधीच तिथे हजेरी लावलेली असते. अगदी मी घरी रात्री 12 वाजता जरी जायला निघालो तरी तुम्ही मात्र मला ड्रॉप केल्याशिवाय काही घरी जात नाही. तुमचं हे प्रेम असंच कायम माझ्यासोबत असू दे. अगं अगं, ए अल्फा, तुला काय वाटलं? तुला विसरलो नाही ग. तुझं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेस माझ्या लाईफमध्ये. मी घरी आलो की मॉमची माझ्याबाबतची सगळी ड्युटी आत्तूकडे जाते. माझ्या मागे ती पाठराखणीसारखीच फिरत असते. मी काय करतोय, मला कोण नेतंय, मला उचलताना सगळे हायजीन फॉलो करतायत ना, हे सगळं माझी आत्तू बघत असते. मी जिथे कुठे जाऊ आत्तू अगदीच माझ्या पाठी असते. मी जाऊन येईपर्यंत ती सुद्धा मला काही सोडत नाही. थँक्यू आत्तू फॉर लव्हिंग मी अ लॉट. ए अलिशिबा आत्तू, तू सुद्धा नेहमीच आतुरतेने माझी वाट बघतेस. मी आलो की अगदी धावत पळत मला घ्यायला येतेस. माझ्या अल्फा आत्तू नंतर माझ्या लिस्टमध्ये तूच येतेस बरं का. तुला सुद्धा खूप खूप प्रेम. आत्तू, अशीच कायम माझ्यासोबत राहा. ए आत्तू आई, मला दररोज घरी आलीस की अगदी कुतूहलाने व्हिडिओ कॉल करतेस
आणि ए दाद्या बघ ना सतत म्हणत असतेस. तू नेहमीच माझी कंप्लेंट करतेस ना ग. मी तुला पाहत नाही, हसत नाही, मी तुझ्याशी बोलत नाही. अगं ए बेबी आई, मी अजून खूप लहान आहे ग आणि मी खेळण्याच्या नादात नाही लक्ष देत. मात्र माझं तुझ्यावर, अलका आईवर, सुरेखा आईवर सुद्धा खूप प्रेम आहे. हे माझी पास्टर आई, कशी आहेस? आली आहेस ना माझ्या बड्डेला? तसं बघायला गेलं तर माझा बड्डे तुझ्या प्रार्थनेशिवाय काही होणार नाही. तुझ्याबद्दल बोलायचं तर तू माझे डॉक्टर आहेस. मला काही झालं की मी तुझ्या प्रार्थनेनेच बरा होतो. माझ्या जन्मापासूनच तू अगदी माझ्यासाठी न चुकता प्रार्थना करत आलीस. अगदी रात्री अपरात्री जरी माझ्या मम्माने तुला कॉल केला तरी तू लगेच प्रार्थना करतेस. माझ्या कुटुंबातला प्रत्येक कार्यक्रम हा तुझ्या प्रार्थनेशिवाय काही पूर्ण होत नाही. तू सुद्धा माझ्या कुटुंबातला एक भाग आहेस. मी नुसता आलोय असं कळलं तरी तू लगेच येऊन मला चर्चला नेतेस आणि माझ्या आवडीच्या गाण्यावर मला नाचवतेस. आई, कायम अशीच आमच्या सोबत राहा. तुझा प्रार्थनेचा हात कायमच माझ्या कुटुंबावर राहू दे. थँक्यू आई, तुला सुद्धा खूप खूप प्रेम. हे डॅडा, सगळ्यात शेवटी तुझ्याकडे आलोय. जरा निवांत बसून ऐकतोस का? आज तुझी खूप धावपळ होत असेल. आज सगळेच तुझ्या मदतीला आहेत, मात्र तुझी धावपळ काही कमी नाही. बसलास का डॅडा? बोलू? तुझ्याबद्दल बोलायचं तर तू माझ्या संपूर्ण जावळे कुटुंबाचा एक पिलर आहेस. डॅडू, यू हॅव ऑलवेज बीन माय हिरो. तुझ्याशिवाय आमच्या घराला घरपणच नाही. सगळ्यात आधी तुझे मनापासून आभार मानतो, कारण तुझ्यामुळे आज मला आणि माझ्या मम्माला हक्काची माणसं आणि एवढं मोठं कुटुंब भेटलं. डॅडू, नर्सने मला तुझ्या हातात आणून दिल्यावर सगळ्यात आधी ढसाढसा रडणारा तूच होतास. तुझा हा मोमेंट कोणी कॅप्चर जरी नाही केला तरी मी मात्र पाहिलंय. मला हातात घेऊन तू पप्पा अशी हाक मारलीस. तुला सुद्धा वाटलं मी पप्पांच्याच रूपात आलो. अगदी असे नाही डॅडू, मी जन्माला आलोय याची बातमी तू संपूर्ण जावळे कुटुंबाला आनंदात देत होतास आणि तुझा हा आनंद गगनात मावत नव्हता. डॅडू, तुला फारसं व्यक्त होता येत नाही, मात्र तू सर्वांवर खूप प्रेम करतोस. तू मम्माला नेहमी सांगतोस की वीरमुळे माझं आयुष्य बदललं, मात्र आमचं आयुष्य हे तुझ्यामुळेच खूप छान आहे. मी पोटात असल्यापासूनच माझ्यासाठी रंगवलेली सुंदर स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू कायमच धडपडत असतो. ऑफिसमुळे तुला जेवढा वेळ मला देता येईल तेवढा तू देण्याचा प्रयत्न करतोस. अगदी स्ट्रेसमध्ये दमून जरी आलास तरी माझ्या चेहऱ्यावर स्माईल आणल्याशिवाय आपल्या दोघांचाही दिवस काही जात नाही. दिवसभरात मम्माला तू 10 वेळा माझ्यासाठी फोन करतोस. माझ्या प्रत्येक गोष्टी अगदी आतुरतेने तू सर्वांना सांगतो. अगदीच तुझं शेड्यूल बिझी असलं तरी तू तुझ्या रिस्पॉन्सिबिलिटी केव्हाच विसरत नाही आणि हा तुझ्यातला खूप चांगला गुण आहे. डॅडू, तू खूप ट्रेकिंग केली आहेस ना, त्यामुळे तुला सतत असे वाटते की मी सुद्धा त्या दिशेने लवकर प्रयत्न करावे. त्यासाठी माझी प्रॅक्टिस तू आत्ताच घेतो आणि तू मला कुठेही चालवलं की मग तू माझ्या आईचा ओरडासुद्धा खातो. डॅडा, तुझे स्वप्न आहे ना, मी ट्रेकिंग करावी, मी इतिहासामध्ये रमून जावं, मला जरा मोठं होऊ दे. मी तुझं स्वप्न नक्की पूर्ण करेन. मम्मा मला नेहमीच तुझ्या कर्तृत्वपणाच्या गोष्टी सांगत असते, बिकॉज शी ऑल्सो प्राऊड ऑन यू. डॅडा, मी खूप ब्लेस्ड आहे की तू माझा डॅडू आहेस. लव यू डॅडू. आज माझ्या बर्थडेला आलेल्या माझ्या सर्व आई, बाबा, मावशी, काका, आत्तू, आजी, पणजी सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. तुम्हा सर्वांच्या प्रेमाचा मी आदर करतो. आज माझी मम्मा जरी माझ्या भावना व्यक्त झाली असेल तर मोठे होऊन मी ते स्वतः व्यक्त करेन अशी आशा ठेवतो. थँक्यू सो मच एव्हरीवन फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट. एन्जॉय माय बर्थडे विथ अस. लॉट्स ऑफ लव्ह फ्रॉम जावळे फॅमिली. टेक केअर. सर्वांचे आभार तर व्यक्त केले, मात्र जिने मला जगाची ओळख करून दिली तिच्याबद्दल बोलायचं कसं विसरेन? माझी मम्मा. मम्माबद्दल बोलण्यासाठी शब्द अगदीच अपुरे आहेत. सिनेमा पाहायला आपण थिएटरला जातो, मात्र सिनेमाच्या पडद्याआड व्यक्तिमत्व कोणाला दिसत नाही. तसंच काहीसं माझ्या मम्मीची स्टोरी आहे. मला हॉस्पिटलमधून घरी आणून अगदी 5व्याच दिवशी तिनं तिच्या सर्व कामाचा ताबा घेतला, कारण मुलगी म्हणून तिच्यावरच्या जबाबदाऱ्या आता आईच्या रूपात बदलल्या.
आज माझ्या चांगल्या भविष्यासाठी ती दिवसरात्र कष्ट करते. शी इज हॅव्हिंग अ स्मॉल बिझनेस आणि ती तिच्या कामात अगदीच तत्पर असते. मात्र तिच्या कामातून ती मला वेळ देणं विसरत नाही. जबाबदाऱ्यांमुळे कदाचित तिला पॅरेंटहूड जर्नी तेवढी एन्जॉय करता येत नाही. मात्र सर्व काही आटोक्यात करण्याचा तिचा कायमच प्रयत्न असतो. खूपदा आमची भेट 10-12 तास होत नाही. तिचे माझ्या आईला सतत व्हिडिओ कॉल असतात. मी काय करतोय, मला काय हवं आहे, या सर्वाची काळजी कायमच तिला असते. माझी मम्मा एक स्ट्रॉंग वुमन आहे असं म्हणायला हरकत नाही. बिझनेसमुळे मम्माचा टाईम केव्हा फिक्स नसतो. कितीही दमून उशिरा घरी आली तरी मला पाहून तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो. तिच्या संपूर्ण थकव्याचं मी एकमात्र मेडिसिन आहे असं ती नेहमी म्हणते. मम्मी कितीही दमून आली तरी ती माझ्यासोबत खेळल्याशिवाय आमचा दिवस काही जात नाही. माझी मम्मा कायमच माझ्यासाठी एक आयडियल पॅरेंट असेल. मम्मासारखं खंबीर आणि इंडिपेंडंट बनायला मला नक्की आवडेल. लव यू मम्मा.